नमस्कार, विमल कुकिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज बनवणार आहे कारळ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम कारळे घेतले आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ आणि कढीपत्ता थोडासा, जिरे 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट। आता कढई गरम झालेली आहे, यामध्ये कारळे आता भाजून घेणार आहे 100 ग्रॅम। हे बघा आता कारळे छान भाजलेले आहे, चटचट आवाज येतोय। हे बघा कढईमध्ये याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा जिरे टाकते, ते सुद्धा याच्यामध्ये गरम करून घेते। आता गॅस बंद करून यांना प्लेटमध्ये काढून घेते। आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकते, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता चांगला भाजून घेते। याच्यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या। आता हे छान भाजलेलं आहे, कढीपत्ता पण एकदम कुरकुरीत बघा, काही काढून घेते। हे काढून घेतलेलं हे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य भाजून आता थंड करून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घेते। त्यामध्ये आता लाल तिखट 2 चमचे आणि थोडंसं मीठ आणि आता मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेते। हे बघा कसं छान जाडसर वाटून घेतलेलं आहे। तयार आहे कारळ्याची चटणी।